प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतली। कालच बच्चू कडूंनी सरकारला अपंगांचे प्रश्न सोडवण्यासाठी अल्टिमेटम दिला। त्यामुळे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। पवारांसोबत आधीच भेट ठरली होती असे यावेळी त्यांनी सांगितलं। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी सरकारला 1 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली। महाविकास आघाडीत जाण्याबाबत सध्या कोणताही निर्णय घेतला नसला तरी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांबाबत कोणताही निर्णय घेणार असा इशाराच त्यांनी महायुतीला दिला। दरम्यान बच्चू कडूंच्या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडू बाहेर आलेले आहेत। मला सांगा, जे मुद्दे घेऊन तुम्ही गेला होता, तर अपंगांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जवानांचे प्रश्न, या मुद्द्यांवरती काय ठोस बोलणं झालं शरद पवारांसोबत? काय झालंय का एकत्रित सगळ्यांना सांगू ना। एक आधी एक छोटा मला असं वाटतं का दिव्यांग बांधवाच्या संदर्भात त्यांच्या एज्युकेशन, रोजगार असेल, एकंदरीत त्यांची जी आर्थिक अडचणीचे विषय आहे या सगळ्याबाबत चर्चा झाली। शेतकऱ्यांचं पेरणी ते कापणीपर्यंत जर आपण भाव चांगले देऊ शकत नाही तर मग उत्पादन खर्च कमी करू शकतोय आणि म्हणून पेरणी ते कापणीपर्यंत MRGSमध्ये नाही घेता आलं तर राज्याच्या रोह्यामधून घ्यावं। आणि हे मुद्दे तुम्ही असा प्रश्न करणार आहे का मग शरद पवार साहेब तर सत्तेत नाही आहे, पण आमचं तुम्ही मुळात समजून घेऊन नाही राहिले का हे मुद्दे चर्चेला आले पाहिजे। लक्षात घ्या, याच्या मागचा आमचा प्रामाणिक हेतू का आहे का आता तुमच्या कॅमेरामॅनचा विषय येतं का कधी, तो आम्ही घेतला की नाही घेतला, जे एकदम शेवटच्या घटकातले लोक आहे ना ते विषय का चर्चेला येत नाही। जातीचे विषय जसे चर्चेला येतं, धर्माचे विषय जसे चर्चेला येतं, तर ही चर्चेला विषय आणायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की निवडणुकीमध्ये हे विषयावरच आता राजकारण फिरलं पाहिजे। गरिबांच्या या देशामध्ये आर्थिक विषमतेचा खूप मोठा असा चढ उतार झालेला आहे आणि ही आर्थिक विषमता संपली का सगळ्या जातीचं चांगलं होईल, सगळ्या धर्माचं चांगलं होऊ शकतं। पण हे प्रश्न जे आहेत हे आपल्या नेत्यांना विचारणे, आपल्या लोकांनी चर्चा करणे हे अपेक्षित नाही का? जे महायुतीचे तुमचे नेते आहेत, जे सरकार बोला तुम्ही आपल्या त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे ना। 13 तारखेला त्यांच्यासोबत चर्चा। ते शेतकऱ्यांचे, जवानांचे, अपंगांचे प्रश्न सुटले नाहीत तर आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत असं ठामपणे बच्चू कडू यांनी आज इथे सांगितलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।